खोपोलीमधील KTSP मंडळाला नगरपरिषदेने दिलेला 12.5 एकरचा भूखंड परत घेणार या चर्चेला सध्या खोपोलीत उधाण आले आहे। 30 वर्षांपूर्वी खोपोली नगरपरिषदेने ठराव करीत शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला भाडे तत्वावर देऊ केला होता, पण 30 वर्षात त्या जागेचा कोणताच उपयोग मंडळाने केला नाही। उलट त्या भूखंडावर अनधिकृत अतिक्रमण होऊ लागल्याने सदर भूखंडाबाबत आपले काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला पत्रव्यवहार केला गेला। नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये या जागेबाबत विषय चर्चेला घेतला व त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरले। या 12.5 एकर भूखंडाबाबत खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी नवराष्ट्राला काय माहिती दिली ती ऐकूयात। कसं आहे की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला ही जागा 1996 साली 8 ऑगस्ट असं काहीतरी टाइम आहे की दिनांक 8 ऑगस्ट 1996। आता पुढच्या ऑगस्टला 2026 ऑगस्टला ह्याला 30 वर्ष पूर्ण होतील। त्या अनुषंगाने तिथे प्रथमतः तर आम्ही आता ज्या जागेचा जो काय बघतोय जाता येता तर तिथं अतिक्रमण खूप वाढत आहेत। मग ती अतिक्रमण वाढत गेली आणि अजून जर आपण आता खालापूर तालुका शिक्षण मंडळाचा जे काही 30 वर्षापूर्वीचा ठराव केलेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडून काय कार्यवाही होत आहे याच्या बाबतीत त्यांच्याकडून आपण एक पत्रव्यवहार केलेला होता। त्यांचं एक साधक बाधक उत्तर आलेलं आहे। त्या उत्तरावर काय आम्ही खुश नाही आहोत, तर त्यांना आता आम्ही पूर्णपणे विचारतो की बाबा ह्याच्यावर तुमच्याकडून शासनाकडून तुम्ही काय पूर्तता करून घेत आहात, आणखी ही जी काय आता जागा अतिक्रमण बाधित होत आहे त्याच्या बाबतीत एक तर तुम्ही तरी ठोस निर्णय घ्या, नाही तर मग आम्हाला नगरपालिका म्हणून सुद्धा निर्णय घ्यावा लागेल। आणि आता प्रोसिजर चेंज होत चाललेले आहेत, त्या पूर्तता तुम्हाला लवकर करायला लागतील की खोपोलीतल्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान नको व्हायला त्या माध्यमातून जर नवीन कुठली संस्था येत असेल तर तिला आम्हाला द्यायची असेल कोणाला तर ती देण्यासाठी सुद्धा आम्हाला प्रोसिजर आधी मागच्या यांना आधी विचारणं भाग आहे। आणि क्रमप्राप्त आम्हाला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला आम्ही काय आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे। KTSP मध्ये मी सुद्धा उपाध्यक्ष होतो, सेक्रेटरी होतो, मी तिथं शिकलेलो आहे। असं अजिबात हेतू नाही आहे की KTSP मंडळाकडून ती जागा आम्हाला काढून घ्यायची आहे, परंतु 30 वर्षात कुठल्याही प्रकारची काय पूर्तता आपण केली, पुढं काय शासनाकडे आपल्याकडे कुठल्या सिस्टममध्ये काम थांबलेलं आहे, आमची काय मदत लागणार आहे का, त्यासाठी आम्ही एकंदर ती जागाच्या बाबतीत अहवाल एक तयार करतोय। त्यासाठी आम्ही याच्यावर विषय घेतला होता की सभागृहाला याची माहिती पाहिजे की जेणेकरून पुढच्या भविष्यात परत आपल्याला जर काही अडचणी नको यायला म्हणून आपल्याला आता काय निर्णय घ्यायचा आहे, तिथं अतिक्रमण होतोय तर असेल तर त्या संदर्भात मग सर्व सभागृहाने एक ठराव झालेला आहे की त्याचा एक सर्च रिपोर्ट आम्ही काढतोय की जागा शासनाची किती आहे, त्यात शैक्षणिक आरक्षण किती आहे, त्यात अतिक्रमण किती आहे, जागा कोणाच्या नावावर आहे सद्यस्थितीत, मग त्याचा पाठपुरावा कुठपर्यंत झालेला आहे, मग KTSP कडून काय पत्रव्यवहार होतोय, या सर्वांचा एक अहवाल आम्ही तयार करून पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय पूर्णपणे घेण्याचा आम्ही ठरवलेला आहे। बघा कसं आहे, एक तर जी काय कौन्सिल बॉडी बसत असते तिला ठराव करण्याचा आम्हाला अधिकार आहे। जागा आमची असेल तरी सुद्धा जागेच्या बाबतीत जे काही निर्णय होतात ते शासनाकडून होतात, म्हणजे कलेक्टर ऑफिस, कलेक्टरांकडून मंत्रालय, नाहीतर मग इतर ह्याच्यातून आम्हाला अधिकार 3 वर्षाचा आहे, मॅक्झिमम 9 वर्षाचा अधिकार आहे आम्हाला कुठल्याही भाडेपट्टीवर द्यायचे किंवा काय। 30 वर्षाचा असेल, 99 वर्षाचा असेल तर तो शासनाकडे अधिकार जातो, मग त्याचा रेडी रेकनर भाव ठरवला जातो, त्याचं भाडं ठरवलं जातं, त्या जागेची किंमत ठरवली जाते, हे सर्व अधिकार हे शासनाकडे आहेत। त्यामुळे जो काय परत तुम्ही जो बोलताय 99 वर्षाचा ठराव झालेला होता तर आम्ही आमचं काम केलेलं होतं शासनाला KTSP मंडळासाठी, पण त्यांनी त्यांच्याकडून काय पूर्तता केलेली आहे काय नाहीये त्याचं आमच्याकडे काहीच अजूनपर्यंतची पेपर नाही आहेत किंवा काय नाही आहे। तर त्याचं आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की त्याचा आम्ही एक सर्च रिपोर्ट तयार करतोय की आत्ताची स्थिती काय आहे पूर्णपणे, की ठराव काय आहे, त्यांची प्रोसिजर कुठपर्यंत काय आहे। तर आम्हाला भविष्य आम्ही दूरदृष्टी आमची अशीच आहे की बाबा आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्या खोपोलीतल्या मुलांचं शैक्षणिकदृष्ट्या नुकसान करायचं नाहीये। KTSP असेल तर KTSPने तिथं चांगलं काहीतरी करावं, नाहीतर मग इतरत्र जर समजा उद्या त्यांना नसेल जमत किंवा कुठं तरी प्रोसिजरमध्ये अडकलं असेल काम तर त्यांनी आमची तरी मदत घ्यावी असं। बघा खरं तर जे पत्र आलं ते मला नगराध्यक्ष आणि खोपोलीचा नागरिक म्हणून मला अजिबात ते उत्तर पटलेलं नव्हतं। त्याच्या बाबतीत मी नाराजी पूर्णपणे तिथल्या सदस्यांना, तिथल्या माजी सदस्यांना आणि बहुतेक पत्रकारांना सुद्धा सांगितलेलं होतं की आमचं पत्र काय आहे आणि त्यांच्याकडून कुठल्या अवस्थेत पत्र आलं आहे। तर ते पत्र आपल्याला दाखवलेलं तर आपल्याला सुद्धा वाईट वाटेल की आपण म्हणजे
नगर परिषदेवर आमचीच जागा आणि आमच्यावरच आरोपाच्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवण्यात येतं. मला कधी कधी वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये असताना काही संस्था चालकांनी पत्र बघताना सुद्धा काही पाठवताना सुद्धा काही विचार करायला पाहिजे. ठीक आहे, काही कामाच्या व्यस्ततेमध्ये त्यांना काही गोष्टी जमल्या नसतील, पत्र त्यांनी सहज पाठवलेलं असेल, परंतु त्याचा आम्ही कुठल्याही प्रकारचा राग रुसवा आमच्या मनात न ठेवता आम्हाला KTSPला सुद्धा आणि खोपोलीच्या जनतेला न्याय कसा देता येईल ह्या माध्यमातून आम्ही त्याचा आता एक हे करतोय की त्यातून एक मध्यम मार्ग काय निघेल हे बघतोय. आम्हाला कोणाचाही राग काय हे नाहीये. त्यांनी त्यांच्या परीने त्यांचं काम केलेलं आहे. आम्हाला आमच्या पद्धतीने पॉझिटिव्ह काम करायचंय आणि खोपोलीकरांसाठी एक चांगला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि KTSPला सुद्धा द्यायचं की जे जर त्यांना झेपत नसेल किंवा काय नसेल तर त्यांनी आता समोर येऊन त्या गोष्टी आम्हाला मांडणं गरजेचं आहे असे. पण आता ही जागा एवढ्या दिवस ठेवावी का हा मोठा प्रश्न समोर आलेला आहे. असं नाही, बघा कसं आहे की आपण तर एकंदर मूळ प्रश्नाकडे न जाता आपण वेगळ्या पद्धतीने चाललेलो आहे. आपल्याला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही गेले 50 वर्ष आपल्या इथल्या लोकांचं शिक्षण करून, गोरगरिबांचं शिक्षण करून, नंतर ह्या सर्व जुन्या लोकांनी ती संस्था उभी केलेली आहे. त्याचा एक वेगळा पायंडा होता. ती जागा सुद्धा जुन्या लोकांनी जी दिलेली आहे ती एक चांगला एक विकासाचा आणि खोपोलीच्या शैक्षणिक दृष्ट्या मुलांचा विचार करून ती जागा दिलेली होती. त्यांच्या त्या विचाराला बाधा न आणता कुठल्याही प्रकारच्या त्यांचं जे काय म्हणणं आहे की बाबा त्यांनी जर मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं की त्यांनी त्यांचे पत्रव्यवहार काय शासनाकडे केलेले आहेत, प्रकरण कुठं थांबलेलं आहे का काहीच केलेलं नाही आहे, ह्या गोष्टी आम्हाला आता आमच्या सभागृह पुढे मांडायच्यात या पुढच्या मिटिंगच्या ह्याच्यात. आणि मग त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ की बाबा कॅपेबल काय ह्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कॅपेबल आहे का नाही आहे. मग कॅपेबल नसेल, मग त्यांनी जर अजून टाइम मागत असतील तर त्यांना टाइम द्यायचा का नाही द्यायचा हा सभागृहाचा निर्णय राहणार आहे. मी नगराध्यक्ष म्हणून मी एकटा निर्णय नाही घेऊ शकत. पण ह्या गोष्टी सर्व समोर याव्या लागतील आणि ह्यात काही त्रुटी आहेत पेपरमध्ये असतील किंवा काय असतील तर त्या समोर आत्ता मांडल्या तर उद्या निर्णय होणार आहेत 3-4 वर्षांनी किंवा अजून भविष्यातले. मग उद्या आम्हाला नवीन जरी कोण आणायचं असेल किंवा आम्हाला जरी हे काढायचं असेल काही तर ती शासनाचा निर्णय असणार की शासन त्याला त्याचं पब्लिसिटी करेल. पण आता स्थिती काय ती तर समोर लोकांच्या मांडायला लागेल. मग ह्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला त्या खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या आम्हाला त्यांच्या घशातून हे काढायचंय, कोणाला तरी द्यायचंय, हा अजिबात उद्दिष्ट नाहीये. बाबा तुम्हाला जागा आपल्या लोकांनी ज्या दिलेल्या आहेत मागच्या बॉडीने तशी तुम्ही घेतली तरी चालेल. पण एक जो काही स्क्वेअर असतो त्या स्क्वेअरमध्ये ठरवून आता तुम्हाला त्या जागेची कामाची पूर्तता करायला लागेल, शासनाचे पैसे भरावे लागतील आणि हा लवकरात लवकर ह्या 3-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात हा निर्णय घ्यावा लागेल. नाही तर मग अजून 30 वर्ष घालवणार का आपण असे. म्हणजे माझी कृपया करून KTSPच्या सदस्यांना आणि यांना विनंती आहे की आम्ही जी काही प्रोसिजर करतोय ती आमच्या खोपोलीच्या आणि तुमच्या भल्यासाठीच करत आहे. आमच्या त्याच्या पाठीमागे कुठलाही दूरदृष्टी आमची अशी चुकीची नाहीये की आम्ही KTSPची जागा त्यातून काढून घेतोय. तुम्ही त्याची पूर्तता करा 6 महिन्यात, वर्षभरात, CM कडे मिटिंग लावा, कुठून लावा, पण ती एकदा काहीतरी त्याच्यावर ठोस निर्णय घ्या अशी आमची मागणी आहे. एकंदरीत खोपोली नगरीचा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कुलदीपक शेंडे अनेक धाडसी निर्णय घेताना दिसत आहेत. पूर्वी KTSP मंडळात उपाध्यक्ष म्हणून काम त्यांनी केले असल्याने मंडळाला 30 वर्षांपूर्वी मिळालेल्या 12.5 एकर भूखंडाबाबत विषय चर्चेला घेणे हे बरेच काही सांगून जात असून हा भूखंड नगर परिषद KTSP कडून परत घेणार का हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.